हॅलो नमस्ते. इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. याच्या पूर्वी जो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गणितं सोडवायला दिलेली होती. ती सोडवलीत का? कुणाचंही उत्तर मला मिळालेलं नाही. येत नसतील तर मला तसं कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला सोडवून देईन. आणि एक्स्ट्रा गणितं सोडवल्याशिवाय तुमचं प्रॅक्टिस होणार नाही. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट हे लक्षात असू द्या. चला तर मग आपण 4थ्या गणिताला आलेलो आहोत आणि 4थं गणित आपण पाहूया. आणि एकदा तुमचं कन्फ्युजन वाढतंय बाळांनो, म्हणून तुम्हाला सांगते, करपात्र किंमत म्हणजे काय? एखाद्या वस्तूची मूळ किंमत. आणि टोटल किंमत कशी? तर त्याच्यावरती जीएसटी जो भरला जातो त्याला एकूण किंमत असं आपण म्हणतो. बघा, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत. कितवा क्वेश्चन आहे? 4था. एका रिस्ट वॉचची रिस्ट वॉचची नाही, रिस्ट वॉच बेल्टची. रिस्ट वॉच बेल्टची, एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. जीएसटीचा दर किती आहे? 18%. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल आहे? तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल? असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे त्याची मूळ किंमत किती आहे? 586 रुपये. करपात्र किंमत 586 रुपये आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला. तर त्याच्यावरती जीएसटी आकारलेले आहे 18%. मग आता जीएसटी एक्स्ट्रा द्यावं लागणार. जीएसटी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, बरोबर की नाही? मग बघा काय लिहावं लागणार सुरुवातीला? करपात्र किंमत, रिस्ट वॉचचे, हे सगळं लिहावं लागतं कारण ही शाब्दिक उदाहरणे आहेत बाळांनो. रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. आणि त्याला किती टक्के जीएसटी? जीएसटीचा दर 18%, बरोबर का? मग 586 वरती 18% म्हणजे किती द्यावे लागतात हे बघूया. बघा, म्हणून काय येणार आता? जीएसटी किती भरावा लागतो हे येणार. 586 वरती किती टक्के काढायचे? 18%. या 586 वरती 18% आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. म्हणजे नक्की जीएसटी किती रुपये द्यावा लागतो हे नेहमी लक्षात ठेवा की करपात्र किमतीला टक्केवारीने गुणायचं असतं, हे डोक्यात असू द्या. आता इथं भाग लावण्यापेक्षा असं करूया, आपण 586 गुणिले 18 करूया आणि त्याच्यानंतर 2 पॉइंट देऊया. 586 गुणिले 18 करूया, छेद 100 करूया, म्हणजे सोपं जाईल. बघा आता इथं 586 गुणिले 18. आता 18 संग येते ना? किती येते? 78. 18 × 144. 144 आणि 10. 4 आणि 1 5. 1 इथं आले 4. त्यानंतर हातचे आले 15. 18 पंचे 90. 90 आणि 15. 5 9 1 10. किती आले? 105. आता किती आलं?
ह्याला भागिले किती आहेत 100. 100 म्हटल्यानंतर काय करतो, दोन संख्या सोडून पॉइंट देतो, म्हणजे 105.48 रुपये ह्या इतका काय द्यावा लागतो, GST. म्हणजेच त्या ग्राहकाला एकूण हा भागाकार कळाला ना, 18 संग 108, 18 8 44 आणि 18 पंचे 90. बघा करून, तुम्हाला भागाकार काही शिकवायची गरज नाही. चला पुढचं घेऊ. आता ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम. ग्राहकाला किती द्यावी लागणार रक्कम, आता पहिले किती आहेत 586 ही करपात्र रक्कम आहे. हे लक्षात ठेवायचं, हे एक सूत्र तयार होतं, करपात्र रक्कम अधिक हा भरलेला GST, बरोबर का. एक सूत्र तयार होतं, ग्राहक म्हणजेच द्यावी लागणारी रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक GST. GST किती आहे 105.48. आता यांची काय करावी लागणार बेरीज. काही काहींना पॉईंटची बेरीज जमत नाही, तर 0.0048 हे 48 बेरीज करतोय, 48 तसेच राहणार. 6 आणि 5 11, 8 आणि 1 9, 5 आणि 1 6, किती झाले 691.48 रुपये काय करावं लागणार आहे, त्या ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. आता पुढचं उदाहरण आहे ते थोडंसं विचार करायला लावणार आहे. बघा, हे तुम्हाला कळालं असेल. पुढचं उदाहरण बघूया. आता पुढचं कितवं आहे, 5वं उदाहरण काय दिलेलं आहे बघूया. इथं सोपं आहे. आतापर्यंत आपण काय सोडवलं बाळांनो, की करपात्र रक्कम त्यांनी दिलेली असत्या आणि त्याच्यावरती काय काढलं आपण, GST काढलेला आहे. आता बघा इथं डायरेक्ट काय केलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, कितवा प्रश्न आता 5वा. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोलची कार, हा 5वा प्रश्न आहे. खेळण्यातील, प्रश्न लिहूया आणि नंतर याच्यावरती चर्चा करूया. एका रिमोट कंट्रोल कारची GST करासहित एकूण किंमत GST करासहित एकूण किंमत किती आहे 1770 रुपये आहे. GST चा दर 18% आहे. इथं पण GST चा दर किती आहे 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत किती. इथं करपात्र किंमत उलट काढायचं आहे आपल्याला. करपात्र किंमत किती असं विचारलेलं आहे. आधी करपात्र किंमत दिलेली असायची आणि ही 1770 म्हणजे एकूण द्यावी लागणारी रक्कम काढावी लागत असे. त्यावरील CGST आणि SGST चे गणन करा. हे 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. त्यावरील CGST व SGST चे गणन करा म्हणून सांगितलेला आहे. बघा आता हा प्रश्न आपण कसा सोडवायचा. एक लक्षात घ्या, काय दिलेली आहे एकूण रक्कम किती दिलेली आहे 1770. काय करावं लागणार आहे, GST पण दिलेला आहे. किती दिलेलं आहे 18%. तर आपल्याला करपात्र किंमत काढायची. मग आपण काय करत होतो याच्या अगोदर,
एकूण द्यावी लागणारी रक्कम, बरोबर का? बघा, एकूण द्यावी लागणारी रक्कम सूत्र आहे आपलं, हे लिहूया आधी. एकूण रक्कम जीएसटी सहित रिमोटची, खेळण्यातील रिमोटची जीएसटी सहित एकूण किंमत, हे लिहावं लागतं आपल्याला. किती आहे एकूण किंमत? 1770, बरोबर की नाही? दिलेला आहे त्याने. पुढे काय दिले? जीएसटी दर दिलेला आहे. जीएसटी दर किती दिलेला आहे? 18%. इथं करपात्र रक्कम दिलेली आहे का? नाही. मग करपात्र रक्कम आपण एक्स मानू. दिलेलीच नाही, कारण काय काढायचे? करपात्र रक्कम किती विचारलेले आहे? करपात्र रक्कम म्हणजेच त्याची ओरिजिनल किंमत. करपात्र किंमत काय मानूया? एक्स. आता बघा सूत्राचा इथं उपयोग पडतोय की नाही? एकूण द्यावी लागणारी रक्कम म्हणजेच कसं? एकूण किंमत. इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया आपण एकूण किंमत. बरोबर. काय करतो आपण? करपात्र किंमत अधिक काय करतो? करपात्र किंमत जीएसटी गुणिले करपात्र किंमत, बरोबर का? त्याच्यात जीएसटी मिसळतो का नाही? मग इथं जीएसटी दिलेला आहे का? 17 रुपये 18 रुपये का असतील ते असतील, जीएसटी भरावा लागतो. इथं काढता पण येत नाही. म्हणून काय करायचं? इथं जीएसटीचा दर गुणिले करपात्र रक्कम, जीएसटी दर गुणिले करपात्र रक्कम. कारण करपात्र रक्कम वर आपण काय काढतो? जीएसटी काढतो. हे फार महत्वाचं आहे, इथं गोंधळात पडू नका. कारण आपण एकूण किंमत मोजतो तेव्हा त्याची मूळ किंमत आणि त्याच्यावर लागणारा जीएसटी कसा काढत असतो आपण? जीएसटी करपात्र किमतीवर टक्केवारी काढून घेत असतो. आत्ताच आपण काढली. बरं, एकूण किंमत इथे किती दिलेली आहे? 1770. करपात्र किंमत किती आपण मांडली? एक्स. जीएसटीचा दर किती आहे? 18%. 18/100 गुणिले करपात्र किंमत किती आहे? एक्स. कारण याच्यावरच काढत असतो ना. या दोन्ही मधलं काय करूया आपण? इथं शॉर्ट फॉर्म मध्ये सोडवायचं म्हणजे दोन्हीतलं एक्स कॉमन काढूया. इथं काय नाही, हे कॉमन काढलं की एक राहतो. 1 अधिक 18/100 असं करूया. आणि कॉमन काय काढला? एक्स. आता तिरकस गुणाकार येणार, हे करत बसायचं नाही. 100 एके 100. 100 असली गणित आपण सोडवलेली आहेत आणि आता पुढे पण येणार आहेत. 100 एके 100. 100 अधिक 18 118, बरोबर का? 118/100 एक्स आलं. कारण आपल्याला एक्स काढायचं आहे ना इथं 1770. आता काय काढायचं? तर हे उलटून गुणिले इकडे घेऊया एक्स बरोबर. काय करायचं? हे 1770 गुणिले 100 भागिले किती येणार इथं? 100. भागाकारामध्ये 118. म्हणजेच डायरेक्ट हे 0 याच्यावरती देऊन सोडू. 70 वरती हे 2, कारण 100 न गुणलं तर हे 2 शून्य वाढले. छेद 118 बरोबर एक्स. डायरेक्ट आता ह्याला 118 न 1 ह्याला काय केलं पाहिजे? भागलं पाहिजे. या संख्येला भागलं पाहिजे. 1,17,000 ला भागलं पाहिजे. कसं भागायचं बघा? ते व्यवस्थित भागून घेतलं पाहिजे. चला भागून घेऊया आपण. इथं कडेला भागणं गरजेचं आहे. 1,00,000 किती आहे? 17,000 भागिले 118. 118 एके 117 आहे. किंमत चुकली का? इथं 7 आहे. सॉरी, इथं 7 आहे. 7 इथं बरोबर आहे. इथं चुकलेली, आपण चुकला असतो. 118 एके 118 चा भाग लावूया.
177 मधून 118 गेली, किती राहिले बघा. इथं 9, इथं 6, 6 मधून 1 गेले 5, इथं 0, इथे किती आले 59, 118 पंचे आणि हे 2 शून्य किती येतात 1500 येतात. 1500 रुपये आले बरोबर. एक्स हे किती आले 1500. तुम्ही करून पाहू शकता कारण आपल्याकडे वेळ अपुरी असते त्यामुळं 1500 रुपये आले. 1500 रुपये काय आली आपली ही करपात्र किंमत. करपात्र किंमत किती आली 1500 रुपये. आणि काय काय विचारले बघूया आपण. करपात्र किंमत त्यांनी आपल्याला करपात्र किंमत काढायला सांगितली ती, म्हणून करपात्र किंमत किती आली बरोबर 1500 रुपये. ठीक. आणि पुन्हा काय काढायला सांगितलंय आपल्याला SGST आणि GST चे गणन करा. मग 1500 रुपये. आता GST आणि SGST किती असणार आहे त्याच्यावर 9 बरोबर की नाही. 9%. 9 काय होणार आहेत 18% होणार आहेत. 9 18 होणार आहेत. मग काय करूया त्याच्यापेक्षा सोपं काढता येईल. टोटल GST काढून घेऊया आपण. एक टोटल GST कसा दिला आपण GST ची किंमत काढून घेऊ. GST बरोबर GST कसं काढता येईल एकूण किंमत दोन्ही प्रकारे काढता येते वजा करपात्र किंमत. हे सोप्या पद्धतीने काढता येईल. एकूण किंमत किती आली 1770 वजा करपात्र किंमत किती आली 1500. आता बघा 1770 मधून 1500 गेली किती राहिले 270. इथं करून बघूया. 1500 किती आले 07, इथं 2 0 किती आले 270 रुपये आले का. ही एवढी GST द्यावी लागलेली. काय द्यावे लागलेले GST. मग ही GST निम्मी असणार. कारण का तर ही GST कशी बनते SGST अधिक CGST. म्हणून काय करावं लागणार पुन्हा SGST गणन करायला सांगितले. SGST बरोबर CGST बरोबर GST छेद 2 करतो माहिती आहे ना आपण. GST किती भरला 270. 270 भागिले 2 किती रुपये आले बेत्रिक 6 आणि 2 पंचे 10 135 रुपये. 270 चे निम्म 135 रुपये आले का नाही. CGST आणि SGST चे गणन करा किती रुपये आले 135 रुपये. या प्रकारे अशी गणितं तुम्हाला 3 मार्कासाठी विचारली जातात. खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे. GST कसा काढावा लागतो, करपात्र किंमत म्हणजे काय, एकूण द्यावी लागणारी किंमत म्हणजे काय, GST कशावरती काढावा लागतो, करपात्र किमतीवरती पर्सेंटेज काढावी लागते. हे सगळं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मी शिकवलेलं आवडत असेल तर बाळांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे मी अपलोड केले माझे व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचतील आणि अभ्यास करणं सोपं जाईल. थँक्यू बाळांनो.